लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि विश्वस्त सौ शालिनताई विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोणी येथील पुण्यलोक अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालयात संस्थांतर्गत 2 दिवसाचे विज्ञान, गणित आणि कला प्रदर्शन 2024चे आयोजन करण्यात आले। या प्रदर्शनाचे उद्घाटन सौ शालिनताई विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले। जिल्हा शिक्षण अधिकारी अशोक कडूस, राहता शिक्षण अधिकारी राजेश पावसे, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर शिवानंद हिरेमठ, आंतरिक संचालक डॉक्टर प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका सौ लीलावती सरोदे, भाऊसाहेब विखे, मुख्याध्यापक एस.एम. निर्मळ आदी विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकनेते डॉक्टर पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या नावाने उपाधीने जे काही आपण संस्था एज्युकेशन संस्था सुरू केलेली आहे यांच्या अंतर्गत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण कला, विज्ञान, गणित या विषयाचे प्रदर्शन आपल्या अहिल्याबाई होळकर या शाळेमध्ये भरवलेलं आहे। आज महत्त्वाचा दिवस म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापर्व दिनानिमित्ताने हे प्रदर्शन भरलेलं आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ 50-60 शाळांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे। हा भाग घेत असताना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि मेंदूला चालना मिळण्यासाठी दरवर्षी हे प्रदर्शन भरवलं जातं। याच्यामध्ये जे काही वर्षभर आपल्या शाळेमध्ये मुलांना शिकवलं जातं त्याच्यामध्ये या ग्रामीण भागातल्या मुलांनी ज्या पद्धतीने त्यांचे प्रयोग इथं सादरीकरण केलेलं आहे त्याच्यामध्ये सोलरचा जास्तीत जास्त फायदा आपल्या शेतकऱ्यांना कसा होईल, कारण दिवसेंदिवस विजेचे प्रॉब्लेम वाढत चाललेले आहेत। त्या दृष्टीने त्यांनी सोलरचे प्रयोग ठेवलेले आहे। टाकाऊपासून टिकाऊ या गोष्टी त्यांनी तयार केलेल्या आहेत। दररोजची रस्त्यावरची जे काही रहदारी आहे त्याच्यापासून जे प्रदूषण होत आहेत हे प्रदूषण होऊ नये या दृष्टीने त्यांनी वेगळे प्रयोग तिथे ठेवलेले आहेत। हे प्रयोग ठेवत असताना जवळजवळ 750च्या आसपास वेगवेगळ्या शाळेतल्या मुलांनी तिथं जे प्रयोग सादरीकरण केलेलं आहे त्याच्यापासून निश्चितच मुलांना चांगल्या पद्धतीचं ज्ञान अवगत झालेलं आहे आणि याचा फायदा सर्वसामान्य शाळेतल्या जे मुलं आहेत ग्रामीण भागातले यांना झालेला आहे। हेतू हाच असतो की या ग्रामीण भागामधले मुलं हुशार फार असतात, फक्त स्वतःचा आत्मविश्वास जो गमावलेला असतो हा आत्मविश्वास या निमित्ताने तयार होत असतो। यावर्षी पद्मश्री विखे पाटील परिवाराने आपल्या संस्थेने जे काही कार्य केलेले आहे त्याच्यामध्ये गणपती उत्सव असेल, त्याच दृष्टीने नवरात्र असेल, जे काय आता सध्या डिसेंबर महिना आहे वेगवेगळ्या ठिकाणी वार्षिक स्नेह संमेलन असतात याच्यामध्ये एक प्रकारची वेगळी मेजवानी आपल्या ह्या मुलांना देत असतो आणि ह्या पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवी ज्ञान जास्त महत्त्वाचे असतात आणि हे अनुभव आपल्या ह्या विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो। म्हणून हे प्रदर्शन जे आता विद्यार्थ्यांनी इथे घेतलेलं आहे, भरवलेलं आहे, तर निश्चित याच्यामधून चांगलं जनरल नॉलेज आमच्या विद्यार्थ्यांचं वाढलेलं आहे आणि हेच विद्यार्थी पुढच्या दृष्टीने चांगले तयार होऊन जे पद्मश्रींनी स्वप्न बघितलं होतं की शेतकऱ्यांच्या मुलांनी शिकलं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, अशा पद्धतीने हे विद्यार्थी आपल्या संस्थेमधून तयार होऊन निश्चितच आज नावलौकिक आपल्या ह्या विद्यार्थ्यांचं झालेलं आहे। इथून पुढच्याही काळामध्ये या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना ज्या ज्या गोष्टींची गरज पडेल त्या ठिकाणी विखे पाटील परिवार निश्चितच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील, एवढंच या निमित्ताने मी सांगते। धन्यवाद। पालकांना मी एवढंच सांगू शकते की मुलगा हा मातीचा गोळा असतो आणि त्याला आकार देण्याचं काम हे शिक्षक लोकांनी संस्था करत असते। ते विद्यार्थ्यांच्या जे काही मनामध्ये प्रश्न असतात, इच्छा असतात, जे कुतूहल असतं की कशामुळे काय होतं, हे केल्याने काय होतं, तर पालकांनी सुद्धा त्यांची समाधानकारक उत्तर आपल्या वेळात वेळ काढून आपल्या विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे। कोणत्याही गोष्टीची टाळाटाळ न करता विद्यार्थ्यांनी मैत्रीच्या नात्याने त्यांनी वागलं पाहिजे, घरामध्ये आनंदी वातावरण कसं राहील या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे। प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे सह प्रतिनिधी पत्रकार यमन पुलाटे, प्रवरा परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।